नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं होतं. जवळपास 90% पीक हातातलं गेलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये गेले 2 महिने कोकणातला शेतकरी पहिल्यांदा रस्त्यावर उतरलाय, चळवळ करतोय. आणि असं असताना सरकारनं मात्र त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. आज विधानसभेमध्ये एक हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला केवळ 220 रुपये मदत जाहीर केली आहे. काजू उत्पादकाला तर वाऱ्यावरच सोडलेला आहे. खरं तर सरकारला लाज वाटली पाहिजे होती. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये उधळायला यांच्याकडे पैसे आहेत. जो कुंभमेळा मागचा 2015चा केवळ 2,500 कोटीमध्ये संपन्न झालेला होता. यांना कमिशन खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली 25,000 कोटी रुपये उधळायला पैसे आहेत. ज्या सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग, ज्यातून यांना 70,000 कोटी रुपये खायला मिळणार आहेत, त्यासाठी 1,15,000 कोटी रुपये उधळायला यांच्याकडे पैसे आहेत. पण ज्या कोकणातल्या शेतकऱ्यांना केवळ आंब्यातून आंबा निर्यात करून आणि आंब्याचा पल्प निर्यात करून वर्षाला 1,300 कोटी रुपयाचा परकीय चलन मिळवून देतो, तर तो कोकणातला शेतकरी पहिल्यांदा मदतीची अपेक्षा करत होता. त्याला मात्र केवळ 220 रुपये एका कलमाला, ज्या कलमावर यावर्षी शेतकऱ्यांनी 4,500 ते 5,000 रुपये खर्च केले आहेत आणि ते सगळे पाण्यात गेले आहेत. कारण 10% सुद्धा उत्पादन हातात नाही आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडानं सांगत होते, सरकार शेतकऱ्याला रस्त्यावर येऊन देणार नाही. आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे. ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा. ते विरोधी पक्षनेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते. खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना याची किंमत चुकती करायला लागेल. लवकरच एक व्यापक मेळावा घेऊन चलो मुंबईचा नारा दिला जाईल. आणि आता केवळ सिंधुदुर्ग नव्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातल्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक मोठा प्रचंड असा मोर्चा मुंबईवरला धडकल्याशिवाय राहणार नाही.